नमस्कार. आज आपण एकाच विषयावरच्या 4 श्लोकांचा अभ्यास करणार आहोत. आपल्याला नावडणारा विषय आहे. मृत्यूसंबंधी कोणी बोललेलं पण आपल्याला आवडत नाही. घरात काही असा विषय निघाला की आपण नको या विषयावर बोलू असं म्हणतो. परंतु समर्थ आपल्याला सांगतायत की हा आपल्या सगळ्यांचा निश्चित होणारा प्रवास आहे. तेव्हा त्याच्याबद्दल आपण विचार केला पाहिजे, बोललं पाहिजे, भीती गेली पाहिजे. त्यामुळे आज जे आपण 4 श्लोक पाहणार आहोत त्या 4 श्लोकानंतर आपली स्वतःच्या मृत्यूबद्दलची भीती नक्कीच जाणार आहे. आपल्याला दुसऱ्याच्या मृत्यूबद्दलचं होणारं जे दुःख आहे ते स्वाभाविक आहे. सहवासाचा परिणाम असतो. आपलं जीवन आनंदी होण्यासाठी या सगळ्या ज्यांचा कोणाचा उपयोग झालेला असतो त्यांच्या विरहाचं दुःख असणं स्वाभाविक असतं. त्या दुःखाचा विचार तर एकीकडे करायचाच आहे, कारण ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत. छान 4 श्लोक आहेत. त्या 4 श्लोकांचा अर्थ विचारात घेता घेता आपल्याला देवाजवळ काय प्रार्थना करता येईल, आपल्या स्वतःसाठी काय करता येईल याचा पण आज आपण विचार करू. जेव्हा कर्मयोगे जनी जन्म झाला, समर्थ मनाला सांगतायत, मना पूर्वीच्या जन्मामध्ये जे काही आपण चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत, चांगल्या वाईट वासना ठेवलेल्या आहेत. खरं म्हणजे वाईट कशाला म्हणायचं, चांगल्याच वासना ठेवल्या होत्या, चांगलीच कर्म केली होती, म्हणून तर इतका चांगला नरदेह आपल्याला मिळाला आहे. आपण अशा प्रकारचा अभ्यास करण्याची इच्छा करतो आहे, त्या दृष्टीनं आपण काही पावलं टाकतो आहे. त्यामुळे बऱ्या वाईट नको म्हणूया, चांगलीच कर्म आपण केली होती, चांगल्याच इच्छा धरल्या होत्या, म्हणून आपल्याला चांगलाच नरदेह मिळालेला आहे. आणि असा जो नरदेह मिळाला आहे त्या मनुष्य जन्मामुळे आपल्याला घबाड मिळाला आहे की आता याच्यातून आपल्याला खूप काहीतरी चांगल्या गोष्टी करता येणार आहे. पूर्वीची जी कर्म होती त्या कर्माप्रमाणे क्रमप्राप्तच आहे आपल्याला जन्म मिळणं. आपल्या अशा प्रकारच्या सामान्य तुमच्या आमच्या जन्माला कर्मविग्रह असं म्हणतात. विग्रह म्हणजे शरीर. आपल्या कर्मानुसार आपल्याला देह मिळतो. परंतु दुसरा एक शब्द आहे त्याला लीला विग्रह म्हणतात. लीला विग्रह म्हणजे हा संतांचा असतो. संत काय करतात तर जगाच्या कल्याणासाठी पाहिजे ते शरीर धारण करून येतात, त्याला लीला विग्रह म्हणायचं. त्यामुळे त्यांना जिथे आवश्यकता आहे, ज्याची जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे संतांचा जन्म असतो आणि सन्मानपूर्वक स्वाभाविकच त्यांना हा पुनर्जन्म मिळतो. त्यामुळे 2 शब्द या निमित्तानं आपण लक्षात ठेवूया. या पुनर्जन्माच्या चक्रातून सुटण्यासाठी माणसाने काय करावं तर मृत्यू समजावून घ्यावा. पुन्हा आपल्याला यायचं नाही आहे, त्यामुळे आत्ताच्या देहामध्ये येणारा जो मृत्यू आहे तो सोहळा व्हावा, तो आनंद व्हावा, असा मिळावा. आणि त्यामुळे मग पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात यावं लागणार नाही, पुनर्जन्माचा विचार करावा लागणार नाही. असा खरा म्हणजे त्याच्यातला आपल्याला घ्यायचा अर्थ आहे. पाहूया आपल्याला त्यातलं किती काय काय जमू शकतं. तर आपण म्हणतो की जातस्य ध्रुव मृत्यू, जन्माला जो आलेला आहे त्याला मृत्यू हा निश्चित आहेच. कोणीच नाही असा की तो जन्माला आला आहे आणि अमरत्व घेऊन आला आहे. अगदी अवतार धारण करून आलेले राम आणि कृष्ण यांनासुद्धा मृत्यूला सामोरं जावं लागलंच. दासबोधामध्ये समर्थाने मृत्यू निरूपण नावाचा समास आपण सगळ्यांनी अभ्यासला असेल. तिथे समर्थाने एक यादीच्या यादी आपल्याला दिलेली आहे. मृत्यू न म्हणे हा संन्यासी, मृत्यू न म्हणे हा योगाभ्यासी, मृत्यू न म्हणे हा ब्राह्मण, मृत्यू न म्हणे हा वर्णावर्ण, मृत्यू न म्हणे हा शास्त्रज्ञ, मृत्यू न म्हणे हा वेदज्ञ. किती भौतिकशास्त्रातल्या अनंत गोष्टी त्या माणसाला मिळू देत, मृत्यू पुढे सगळं काय ते झूट आहे. मृत्यू हा घाला घालणारच. आणि कितीही मोठा असला, कितीही महाज्ञानी असला तरीसुद्धा मृत्यूला सामोरं जावं लागणारच आहे. गेले बहुत पराक्रमी, गेले बहुत कपटकर्मी, गेले बहुत सत्कीर्तीचे. सगळेजण कुणालाही मृत्यू टाळता आलेला नाही आहे. आणि म्हणून सगळ्या संतांनी मृत्यूला खरं तर अगदी आलिंगन दिलं आहे संतांनी, की त्यांनी मृत्यू हा अगदी साजरा केला आहे. संतांचा मृत्यू अत्यंत सुंदर आहे, ठरवून केलेला आहे, आधीच माहिती आहे. त्यामुळे संतांनी, मोठ्या मंडळींनी आपल्याला काही धडे घालून दिलेले आहेत. कसं जगावं हे तर शिकवलंच आहे, पण कसं मरावं हे पण शिकवलेलं आहे. या अर्थाने आपण
पाहूया, वयाच्या 22व्या वर्षी माऊली संजीवन समाधी घेतात, किंवा वयाच्या 42व्या वर्षी तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला जातात, किंवा वयाच्या 39व्या वर्षी स्वामी विवेकानंदांनी आपलं कार्य संपवलं आहे. अशी जी आपल्याला मोठी मोठी उदाहरणं दिसतात, त्याच्यावर आपल्या लक्षात येतं की महाथोर ते मृत्यूपंथेची गेले. एवढ्यापुरतं लक्षात ठेवायचं की हे सगळ्यांना याच मार्गाने जावं लागलेलं आहे. मग आता नेमकं काय घडतं? एक जगज्जेता सिकंदराचं उदाहरण नेहमी दिलं जातं. तोही जगज्जेता अलेक्झांडर द किंग, बरोबर आहे, परंतु हा सुद्धा जन्माला आणि गेलाच की हो. जगज्जेता होता म्हणून त्याला काही वर्ष ॲडिशनल मिळाली नाहीत काही. इथे काही यमदेवांकडे काही चालत नाही आहे, भ्रष्टाचार इथे नाही आहे. त्यांची संपली वेळ की ते घेऊन जाणारच. किंवा अगदी हिटलरसारखा शासन करणारा जरी म्हटला तरी सुद्धा तो जन्माला येतो आणि मरतोच. त्यामुळे कुणीही झाला तरी याच मार्गाने त्याला जायचं असतं. हे जन्ममृत्यूचं चक्र आहे. खरं म्हणजे जो हे जन्ममृत्यूचं चक्र तोडतो त्याला आपल्याला महाथोर म्हटलं पाहिजे. समर्थांनी म्हटलं आहे महाथोर ते मृत्यूपंथेशी गेले. पण तो महाथोर शब्द खरा अशांसाठी पाहिजे की ज्यांना हे जन्ममृत्यूचं चक्र तोडता आलेलं आहे, की याच देही याच जन्मामध्ये आता असं काहीतरी मिळवलं की आता पुन्हा येणे नको. किती वेळा यावे, किती वेळा व्हावे फजित. तुकाराम महाराज म्हणत काय हे चाललं आहे, पुन्हा पुन्हा काहीतरी इच्छा वासना राहतात, पुन्हा काहीतरी कर्मामधून यावं लागतं, पुन्हा त्या सगळ्याला तोंड द्यायचं, पुन्हा त्या कर्मातून काहीतरी निर्माण करायचं. हे केव्हा संपणार असा प्रश्न संत मंडळींना पडतो. खरं आहे. आपण काय करतो, आपण महाथोर शब्दाचा अर्थ जरा वेगळा घेतो. महाथोर ते मृत्यूपंथेशी गेले, यातला महाथोर शब्द आपल्याला असं वाटतं की ज्याच्याजवळ पैसा आहे, संपत्ती आहे, काहीतरी पद आहे, प्रतिष्ठा आहे, ऐश्वर्य आहे, अगदी सगळं कसं ऑलवेल आहे, अशा असणाऱ्यांना आपण महाथोर म्हणतो. म्हणजे खऱ्या एका अर्थाने ते बरोबर पण आहे की तेही सगळे मृत्यूपंथेची गेले. असं जरी सगळं वैभव या भूतलावरती उपभोगायला मिळालं असलं तरी जायचं आहे. तर या आपण अलेक्झांडरचा विचार करत होतो. अलेक्झांडर जेव्हा जग जिंकण्याच्या इच्छेनं काही सैन्य आपलं बरोबर घेऊन निघाला होता. एका नदीजवळाला नदी पार करायची होती, सैन्याला घेऊन पलीकडे जायचं होतं. त्या नदीच्या काठावरती एक फकीर बसला होता, ऊन खात होता आणि त्याचं नाव होतं डायोनिज. अलेक्झांडरचा त्याचा परिचय होता. त्यामुळे अलेक्झांडर त्याच्याशी बोलायला आला. अलेक्झांडरने त्याला विचारलं की कुठं निघालायस. डायोनिजने त्याला विचारलं अलेक्झांडरला की तू कुठं निघालायस. तर म्हणाला मी जग जिंकायला निघालो आहे. तर तो म्हणाला जग जिंकून काय होईल. तर मला जग जिंकलं की मग नंतर मी आराम करेन. तेव्हा डायोनिज म्हणाला की मग एवढं कशाला करायला पाहिजे, आत्ताच आराम कर ना, ये बस इथे, मी तेच करतो आहे, मी पण आरामच करतो आहे झाडाखाली, तू पण ये. त्याच्यासाठी एवढा कशाला लवा जमा सैन्य एवढा व्याप सगळा करायचा आहे. जाशील जग जिंकायला आणि आराम करायचं विसरशीलच, असं डायोनिज अलेक्झांडरला म्हणाला. अर्थात अलेक्झांडरचा जगज्जेता बनायचंच होतं, त्यामुळे त्यांनी काही डायोनिजचं ऐकलं नाही आणि तो जग जिंकायला निघालाही. त्याप्रमाणे त्यांनी जग जिंकलंही. आणि जग जिंकल्यानंतर परत यायच्या वाटेवर बिचाऱ्याचा अत्यंत करुण अंत झाला. आणि मग त्या आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांनी काही गोष्टी लिहून ठेवल्या. त्याला त्याच्या मृत्यूचा अंदाज आला आणि म्हणाले खरोखरच आपण डायोनिज म्हणाला तसं झालेलं आहे, आपण आराम हरवूनच बसलो आहे. जग जिंकण्याच्या नादामध्ये सगळं आयुष्य खर्ची पडलं आणि आपण आराम करणार होतो जग जिंकल्यानंतर, तो आपला राहिला. पण काही गोष्टी मृत्यू जवळ आल्यानंतर ज्या अलेक्झांडरला वाटल्या त्या त्यांनी लिहून ठेवल्या. त्यांनी असं म्हटलं की माझी जी शवपेटिका असेल ती ज्या ठिकाणी ती पुरायचे शव पुरायचं आहे त्या ठिकाणापर्यंत जी न्यायची ती माझ्यावरती उपचार करणारे जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांनी न्यावी. अलेक्झांडरच्या शेवटच्या इच्छा त्यांनी व्यक्त केल्या. माझी शवपेटिका डॉक्टर मंडळींनीच उचलून न्यावी ज्या ठिकाणी पुरायचे तिथपर्यंत. ज्या मार्गानं मला घेऊन जाल अखेरचा जो काही माझा शवपेटीतला प्रवास असेल
त्यावेळेला मी जमवलेली ही जी सगळी संपत्ती आहे, अफाट संपत्ती अलेक्झांडरने जमवली, अगदी रुपं हिरं माणकं पैसा चिकार, तो सगळा माझ्या दोन्ही बाजूला रस्त्याने दोन्ही बाजूला तो पसरा, जमवलेला सगळा पैसा असा माझ्या वाटेवर पसरा. आणि आणखीन एक इच्छा त्यांनी व्यक्त केली की शवपेटीच्या बाहेर माझे दोन्ही रिकामे हात असे काढा, की ज्या हातामध्ये शस्त्र पण नाही आहेत आणि अलंकारही नाही आहे, ऐश्वर्य पण नाही आहे, असे 2 हात बाहेर काढा. तिन्ही गोष्टींचा आपल्याला अर्थ लक्षात येईल की मृत्यूपुढे वैद्यकीय ज्ञानसुद्धा फिकच आहे. एक क्षण असा येतो की सगळ्या गोष्टी संपतात आणि मृत्यूला सामोरं जावं लागतं. अलेक्झांडरला सुद्धा सगळ्या जो काही एवढा इथे ऐश्वर्य पैसा कमावला होता मिळवला होता तो सगळा इथेच ठेवून जायचं असतं. ही दुसरी गोष्ट, वाटेमध्ये माझी सगळी संपत्ती पसरा असं सांगितलं, त्याच्यामधून लक्षात आलं. आणि काहीच घेऊन मला बरोबर जाता येणार नाही, दोन्ही हात शवपेटीच्या बाहेर ठेवा असं त्यांनी सांगितलं. यावरून आपल्या लक्षात येतं की या सगळ्या इच्छा समाजाला सांगितलं तर समाजाच्या लक्षात येईल की अरे आपण आयुष्यभर करतो काय, मिळवतो काय, कशासाठी आणि अखेर त्याचा काय होत असतो. समर्थांच्या एका ओळीत आहे, देहे परमार्थी लाविले तरीच त्याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थची गेले, नाना आघाते मृत्यूपंथे. समर्थ सांगतात देहे परमार्थी लाविले, नरदेह छान मिळाला आहे, तो परमार्थ लावला तर त्याचा काही उपयोग आहे, नाहीतरी ते व्यर्थची गेले, नाही तो वाया जाणार आहे, कारण मृत्यू येणारच आहे. सार्थक करायचं असलं नरदेहाचं तर देहाला परमार्थाकडे लावलं पाहिजे असं समर्थ सांगतात. त्याचा अर्थ आपल्याला या पहिल्या 14वा जो श्लोक आपण पाहतोय त्याच्यात कळेल. अगदी 4 ओळीमध्ये हीच गोष्ट समर्थानं सांगायचे की जेव्हा कर्मयोगे जनी जन्म झाला, तुझ्या मागच्या कर्मामुळे जन्म झाला आहे, परिशेवटी काळमुखी घाल निवाला, पण शेवटी मृत्यू येणारच आहे. महाथोर ते मृत्यूपंथाशी गेले, मोठी मोठी माणसं पण याच मार्गाने गेली, किती एकते जन्मले आणि मेले, येतात आणि जातात. तो परमार्थी लावला देह तर त्याचं सार्थक होईल, हा त्याचा मतितार्थ या श्लोकातून आपल्याला घ्यायचा आहे. हाच विषय पुढे 15व्या श्लोकात त्यांनी चालू ठेवला आहे. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. ही जी पृथ्वी आहे ही मर्त्य लोक आहे. या मर्त्य लोकामध्ये येणारा, जन्माला येणारा प्रत्येकजण जाणारच आहे आणि म्हणून याला मर्त्यभूमी किंवा मृत्यूभूमी असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी येणारा हा जायचाच आहे. अगदी केला प्रयत्न रावणाने केला, हिरण्यकश्यपूने केला की आपण इथे राहूच कायमचे, मृत्यू टाळण्यासाठी निरनिराळ्या गोष्टी केल्या पण काही उपयोग झाला नाही. त्यांनासुद्धा याच पद्धतीनं जावं लागलं, कारण हे जन्माला आलं की जायचं आहेच. जिता बोलती सर्व ही जीवमिमी, ही जी मंडळी आहेत ज्यांना वाटतं की आपण जणू की अमरत्वच घेऊन आलेलो आहे, आपल्याला मरण येणार नाही आहे. खरं म्हणजे माहिती आहे येणार आहे, पण तरी असं वाटतं ते मी अहंकाराने म्हणतात जिता बोलते सर्व ही जीवमिमी. जिवंत असणारी मंडळी जणू काही आपण अमरपट्टाच घेऊन आलो आहे अशा पद्धतीने अहंकाराने बोलतात. किती अहंकार असतो, किती गर्व असतो. समर्थांची ही सांगण्याची थोडी पद्धत आहे. एखादा शब्द किंवा आता इथे मी हे एका अर्थाने अक्षरच आहे, डबल म्हटलं की त्याचा आपल्याला जरा अधिक विशेषत्वानं ते कळावं. मी केलं म्हणजे अहंकार केला, मी करणं. तर हा जगणारा माणूस, जिवंत असणारा माणूस जणू की मी मरणारच नाही आहे अशा पद्धतीने गर्व करतो. आणि या खरं तर असं आहे ना की ह्या परमात्म्याने ही जी सृष्टी निर्माण केली ना, ह्या निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये प्रत्येकाला काही विशेष गुण दिलेले आहेत. माणसानेच काही मोठा गर्व करायची आवश्यकता नाही आहे. सृष्टीमध्ये पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की अरे खरंच किती गुलाबाच्या फुलाला किती छान सुगंध दिला आहे, कोकिळला पक्षाला किती सुंदर आवाज दिला आहे, मोराला किती सुंदर नृत्यकला दिली आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी विशेष या भगवंताने सोन्याला झळाळी देऊन ठेवलेली आहे. अशा कुठल्याही म्हणजे ह्या पंचमहाभूतांनी निर्माण झालेल्या सृष्टीमधल्या प्रत्येक गोष्टीला काहीतरी एखादा विशेष गुण देऊन ठेवला आहे. हो, असं नाही केलं भगवंताने. आणि माणसालासुद्धा खरं तर बुद्धी दिली आहे, प्रतिभा दिली आहे आणि त्यामुळे माणसाने सुद्धा मी करतं, गर्व करणं, अहंकार करणं याच्यापेक्षा काय करायला हवं
तर हे असं मिरवण्यापेक्षा आपल्याला भगवंतानी जे दिलं आहे ना त्याचं काहीतरी चीज करून टाकायला हवं. आधीच्या ह्याच्यात म्हटलं तसं की खरंच नरदेह मिळाला आहे त्याचं सार्थक काहीतरी करून घ्यायला हवं. असं आहे की रोजची 12ची भूक भागवण्याचं ज्ञान असणं ह्याचा अर्थ उरलेलं सगळं अज्ञान असणं. पोट भरायला लागणारं ज्ञान काय जीवजंतू किडामुंगी त्यांना पण असतं. माणसाला तेवढ्यावर भागून चालणार नाही आहे. माणसाला उरलेल्या सगळं अज्ञान पण बाजूला करायला हवं आहे. माणसानी म्हणजे स्वतःला जो आपण खूप मोठं शाणे समजतो आहे म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं आहे. समर्थ भक्त सुनील दादा एक छान गोष्ट सांगायचे. अहंकारावरून लक्षात आठवण झाली की एक मूर्तिकार होता. अत्यंत हातामध्ये अशी कला होती ना, हुबेहूब मूर्ती बनवायचा. त्याला कोणी ज्योतिषाने सांगितलं की काही थोड्या दिवसामध्ये तुझा मृत्यू आहे. थोडासा घाबरला पण म्हणाला काहीतरी मार्ग काढूयात ना, मरायचं तर नव्हतं. अहंकार आहे, गर्व आहे, मी यमदेवालासुद्धा आपण काहीतरी याच्यात आणूया असा विचार केला आणि मूर्तिकाराने स्वतःचेच 5-6 पुतळे अगदी हुबेहूब तयार केले. खरंच कळणार नाही की खरा कोण आहे आणि पुतळा कोण आहे, इतके हुबेहूब. मूर्तिकाराच्या बोटामध्ये कलाच होते. आणि असं सगळं झालं आणि खरंच यमदेव आले ठरल्या दिवशी. पाहतात तो काय न्यायचं कोणाला, हुबेहूब एकासारख्या. आजपर्यंत ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली, इथे एकासारखा एक असा नाहीच, काहीतरी फरक ठेवलाच. असं कसं झालं? पाहतो तो काय सगळे 5-6 दिसत आहेत अगदी समान. यातलं माझं गिऱ्हाईक कुठलं यमदेवाला काही कळेना. आणि परत गेला बिचारा की आज काही आपण ठरवलं होतं त्याला घेऊन जाऊ शकलो नाही, कारण कोण तेच कळलं नाही. आणि परत जाताना वाटेमध्ये नारदमुनी भेटले. नारदमुनींनी विचारलं यमदेवांना, का बरं आज थोड्या पण चिंतातून दिसत आहे? तर मग यमदेवानी आपली समस्या नारदमुनींना सांगितली. नारदमुनी म्हणाले, चल एवढंच ना, मी येतो तुझ्याबरोबर, आपण करूया. माणूस कसा असतो हे नारदमुनींना बरोबर माहिती आहे. तिन्ही लोके हिंडणारे आहेत, त्यामुळे त्यांचा माणसांसंबंधीचा अभ्यास लागलाच आहे. यमदेवाला म्हणाले, चल माझ्याबरोबर. आणि नारदासह यमराज पुन्हा या मूर्तिकाराच्या त्या रंगमहालामध्ये आले. खरोखरच एकासारख्या एक हुबेहूब मूर्ती. आणि मग यमदूत म्हणाले, बघा नारद मुनी, कळत आहे का आपल्याला खरंच काय कला आहे? कोणी हे केलं असेल काही कळत नाही, पण कलाकाराच्या पुढे खरोखरच लक्षातच येत नाही की खरं कोणतं खोटं कोणतं, असं यमदेवी म्हणत आहेत. आणि नारद मुनी म्हणजे अहो हे सगळं मीच केलं आहे. आणि मीच केलं आहे असं म्हटल्याबरोबर एका त्या मूर्तीच्या कपाळावरती आठ्या आल्या. यमदेवानी पाहिल्या आणि यमदेवाला गिऱ्हाईक मिळालं. मुद्दा काय तर माणसाला मी अहंकार हा असा असतोच. आणि तो स्वतःला असं म्हणतो आहे की मी चिरंजीवच आहे, असं कसं होईल? त्यामुळे या त्याच्या अहंकाराचा इथेच काही उपयोग होत नाही. बाकी ठिकाणी ते काही काळ तरी त्या अहंकाराचा कदाचित वापर करेल. यक्षप्रश्न नावाचं जे संवाद आहे ना, युधिष्ठिराचा आणि यक्षाचा संवाद आहे, त्याच्यामध्ये सुद्धा यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न विचारला की जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं? यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला, जगातलं सर्वात मोठं आश्चर्य कोणतं? तेव्हा युधिष्ठिरानं उत्तर दिलं आहे. युधिष्ठिर म्हणत आहेत, माणूस आपल्या डोळ्यासमोर अनेक जणांचे मृत्यू पाहतो. जन्माला आलेल्याला प्रत्येकाला याच मार्गाने जायचं आहे हे त्याला कळून चुकलेलं असतं, पण तरी देखील आपण कधीच मरणार नाही असं प्रत्येकाला वाटतं. हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य आहे. आता आपल्या लक्षात येईल की समर्थ जे 15व्या श्लोकामध्ये म्हणतात की काय म्हणजे मी म्हणजे काय असतं, तर खरोखरच त्या माणसाला असं वाटतं की मी अमरत्वच घेणार आहे. मना पाहता सत्य मृत्यूभूमी, माहिती आहे मनाला की हे खरं आहे की ही मृत्यूभूमी आहे, तरी देखील जिता बोलती सर्वही जीव मी. तरी देखील इथे जिवंत असणारी माणसं पुढल्या 5 वर्षाचं, 10 वर्षाचं, 20 वर्षाचं प्लॅनिंग करतात, जणू की आपण आहोतच.
या मृत्यूभूमीवर केव्हा तो येईल आणि केव्हा आपल्याला घेऊन जाईल माहीत नाही. चिरंजीव आहे सर्वही मानिताती, अकस्मात सांडून या सर्व जाती. आता असं जर आहे, अकस्मात सांडून या सर्व जाती म्हटलं आहे, अकस्मात आहे. अकस्मात याचा अर्थ तो अचानकपणे येत नाही आहे, आपल्याला ते अचानक वाटतं आहे, कारण आपली तयारी झालेली नसते ना. त्यामुळे तो मृत्यू आला की तो अकस्मात आला, आपली तयारी नसताना आला असं आपल्याला वाटतं. त्यामुळे अकस्मात सांडून या सर्व जाती हे खरं म्हणजे आपल्या दुःखाचं कारण आहे. मनाची तयारीच झालेली नाही, त्यामुळे मग आपल्याला मृत्यूचं भय वाटतं, अचानक घाला आला आहे असं वाटतं. आता हे मृत्यूचं भय घालवण्यासाठी असं आहे ना, त्या भोला मन माने अमर मेरी काया असं आहे ना. माणूस असा म्हणजे कधी अहंकाराने कधी भोळ्या मनाने आपण अमर आहोत, चिरंजीव आहोत असं म्हणतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला मृत्यूचं भय घालवण्यासाठी मृत्यूला आनंदानं सामोरं जाण्याची तयारी करायला या प्रकारचा विचार सांगतात. खरं तर 205 श्लोकांचा अभ्यास आपला करायचा आहे, सुरुवातच आहे आपली खरी. तर आत्ता कशाला ना एवढा गंभीर विषय घ्यायचा असं आपल्याला वाटेल. परंतु समर्थ आपल्याला मुद्दामच मनाची तयारी करतात. मनाला सांगायचं ना हे सगळं मनाने करायची गोष्ट आहे. तर आपणसुद्धा या निमित्तानं आज समर्थाने विषयच काढलेला आहे, म्हणून तुम्ही आम्हीसुद्धा आज आपल्या मनाला एक प्रार्थना करायला शिकूया. अनायासेन मरणम विना दैन्येन जीवनम देहांते तव सानिध्यम देही मे परमेश्वरम. अशी रोज आपण प्रार्थना करायची देवाला. सोपं आहे. अनायासेन मरणम, मरताना कुठल्याही प्रकारची यातना व्हायला नको, सहज मृत्यू येऊ दे. सहजपणानं अय्या काल भेटली होती असं आपल्याबद्दल म्हणता आलं पाहिजे. इतका सहज मृत्यू, त्या मृत्यू येताना देहाचे हालहाल व्हायला नकोत, इतकं सहजपणानं मृत्यू येऊ दे. कोणत्याही प्रकारचा मृत्यूच्या वेळेला काही लोभ मनामध्ये राहू नये, कुठला मोह राहू नये, कुठलीही वासना राहू नये, अशा प्रकारची प्रार्थना भगवंताचं आपल्याला करायची. विना दैन्येनं जीवनम, दैन्यावस्थेचं जीवन नको. मरताना अखेरच्या श्वासाच्या वेळेला अखेरपर्यंत चांगलं समर्थ ठेव मला, अशी भगवंताचं प्रार्थना करायची. परवशता नको, दुसऱ्यावरती अवलंबून राहण्याची वेळ आणू नको. आता आयुर्मर्यादा एवढी वाढली असं आपण म्हणतो आणि खरोखरच वृद्ध मंडळींची घरोघरी जी परिस्थिती आपल्याला दिसते त्याच्यावरून आपल्याला असं वाटतं की खरंच हे असं विना दैन्येन जीवनम ही प्रार्थना रोज दिवाल करायला पाहिजे, की अशी दैन्यावस्था आणू नको. अखेरपर्यंत जे काही सामर्थ्य आहे, शक्ती आहे ती अखेरपर्यंत ठेव. देहांते तव सानिध्यम, तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे. अंतकाळी हा देह टाकून द्यायचा आहे त्यावेळेला तुझं सानिध्य राहील असं पहा, तुझं स्मरण राहील असं काहीतरी कर. जिव्हेने तुझं नाम येईल, मनामध्ये तुझं स्मरण राहील असं सानिध्य भगवंताचं आपल्याला मिळावं. देही मे परमेश्वरम, अशी प्रार्थना दिवाळ करायची की एवढं मला फक्त दे. अशा प्रकारे मृत्यूला सामोरं जाताना मग आनंदाने आपण सामोरं जाऊ असं होईल. काही गोष्टी अशा असतात की आपण ना मृत्यूकडून काही गोष्टी शिकतो. दिसायला असं दिसेल आपल्याला मृत्यू ही काही फार मोठी चर्चा करण्याची का गोष्ट आहे, परंतु हो त्याच्यातून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. त्याच्या म्हणजे मृत्यूची सत्ता आहे ना आपल्यावर, तो मृत्यू आपल्याला त्या मृत्यूच्या शाळेमध्ये गेलं ना, त्या मृत्यूभूमीत गेलं ना की आपल्याला माहिती आहे की त्या शाळेमध्ये गेलं की परत यायचं नाही आहे ना. त्यामुळे मृत्यू आपल्याला बरोबर कळतो. जग ही मृत्यूची शाळाच आहे. या जगात आलं, या शाळेत आलं की परतीचा प्रवास एकाच ठिकाणी व्हायचा आहे. आणि मग जर का असं आहे तर या शाळेमध्ये परत यायचं नसेल तर काय केलं पाहिजे, म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून कसं सुटलं पाहिजे याचा विचार आपल्याला करायचा आहे. त्यामुळे हा जो मृत्यूचा पेपर आहे ना तो आपल्याला नीटच सोडवायचा आहे, म्हणजे पुन्हा या शाळेमध्ये आपल्याला यावं लागणार नाही. म्हणून आपल्याला सांगतात वरच्या वर्गात जायचं आहे, या शाळेत याच्यामध्ये परत यायचं नाही या वर्गामध्ये. तर मग वरच्या शाळेत जायचं असेल किंवा वरच्या वर्गात जायचं असेल किंवा अमरत्वाला जायचं असेल तर काय करायला हवं, तर इकडे या शाळेमध्ये ना पूर्ण मार्क मिळवायला लागतात. इथे पासिंगला 100%च मार्क आहेत, इथे थोडं चालणार नाही. पूर्ण मार्क मिळवूनच आपल्याला पुढल्या शाळेमध्ये किंवा पुढल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार आहे. बरं इथे परीक्षक पण अगदी कडकच आहेत. हा जो सवलत बिवलत देणारा परीक्षक नाही आहे. अशी ही या जगामध्ये
ही मृत्यूची शाळा आहे. इथून गेल्यावर पुन्हा जर या शाळेत यायचं नसेल तर या देहाला आपल्याला आधीपासून शिकवावं लागेल आणि या तिन्ही गोष्टी मिळवाव्या लागतील. आत्ताच्या प्रार्थनेमध्ये आपण पाहिलेत की त्याचं सान्निध्यच आपल्याला मिळायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करायला हवं, तर ही प्रार्थना देवाजवळ करायला हवी. मग आपल्या लक्षात येईल. समर्थ अकस्मात शब्द वापरत आहेत आणि तो अकस्मात शब्द वापरताना मृत्यू अचानक येतो याच्यासाठी केवळ अकस्मात शब्द नाही आहे. कबीर सांगतात आपल्याला, आपण जन्माला आलो त्यावेळेला आपण रडत होतो, जग हसत होतं, जगाला आनंद झाला होता. बाळ जन्माला आल्यावर रडलं नाही तर त्याला रडवावं लागतं. त्यामुळे जग में आते समय हम रोए आप लोग हसे, बाकी दुनिया हसत असते, आनंद झालेला असतो घरात बाळ जन्माला आल्याचा. पण काहीतरी या जन्मामध्ये असं कर्म करावं की आपण देह टाकताना हम हासे जग रोए असं असायला पाहिजे की आपल्यासाठी म्हणजे मरावी परी कीर्ती रूपे उरावे, आपल्याला यायचंच आहे पुढे याच्यामध्ये. तर असं हसत हसत मरता आलं पाहिजे, हसत हसत जगता पण आलं पाहिजे. हसत हसत जगता आलं तर हसत हसत मरता पण येईल. अशा पद्धतीनं या मृत्यूचा विचार समर्थ करायला सांगतात. थोडंसं आणखीन एक पाऊल पुढे देतात. आता झालं या मृत्यूभूमीत आल्यावर जायचं आहेच, किती मोठी मंडळी असली तरीही त्यांना जावं लागलं आहे असा विचार केला. आता आणखीन पुढे एक पाऊल टाकलं की मरे एक त्याचा तुझा शोकव आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. एखाद्याच्या मृत्यूचं दुःख होतं, शोक होतो, आपणही त्याच मार्गानं एक एक दिवस पुढे जात असतो. आपण गंमतशीरच आहोत, आपण वाढदिवस साजरे करतो. खरं म्हणजे एक एक दिवस जीवनाचा कमी कमी होत जातो आणि आपण करतो आहे वाढदिवस साजरे असो. परंतु मृत्यूची तयारी केली असेल तर आपल्याला शोक होणार नाही. मरे एक त्याचा दुजा शोक आहे, त्या मृत्यूचा शोक आपल्याला होणार नाही. तुकाराम महाराजांची तयारी होती आणि त्यामुळे त्यांचा शेवटचा दिवस गोड झाला, आनंदी आनंदच झाला ना. त्यामुळे अशी तयारी असेल तर मग शोक नाही. एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर आपल्याला जे काही दुःख होतं, मी मगाशी म्हटलं की तो आपला सहवासाचं हे असतं. जवळच्या माणसाचा मृत्यू झाला तर त्याला सामोरं जाताना स्वाभाविकच परिचित आहे, जवळचा आहे, नात्यातला आहे, ओळखीचा आहे, तर दुःख होणं स्वाभाविकच आहे, शोक होणं स्वाभाविकच आहे. पण शोक वाटणं हा केवळ त्या व्यक्तीबद्दलच्या आपल्या मनात असणाऱ्या चांगल्या भावना आहेत त्यामुळे तो वाटत असतो. एक त्या व्यक्तीबद्दलची आपल्या अंतःकरणात असणारी जी कृतज्ञता आहे त्याबद्दलचं, किंवा पुन्हा आपल्याला या देहामध्ये ती व्यक्ती भेटणार नसते, अशा प्रकारच्या गोष्टीमुळे आपल्याला ते दुःख होत असतं. आपण त्या मृत्यूचा आपल्यावर परिणाम करून घेऊ असं मात्र होता कामा नये. तिथे आपल्याला ठामपणानं त्या गोष्टीला सामोरं जाता आलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की घरातल्या जवळच्या माणसाच्या मृत्यूनंतर त्या जवळच्या व्यक्तीचं जीवन अगदीच उर्वरित जीवन त्याचं फार हलाखीचं जातं. इथे आपल्याला समर्थांच्या या ओळीचा अर्थ कळेल की मरे एक त्याचा दुजा शोकव आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. या गोष्टी घडणारच आहेत हे मनाला शिकवावं लागतं. त्यामुळे शोक न करता अंतर्मुख व्हावं, त्याच्याबद्दल विचार करावा, काहीतरी त्याच्यातून बोध घ्यावा. कारण असं आहे ना की ह्या ज्या गोष्टी घडत असतात ह्या सगळ्या ईश्वराच्या हातातल्या असतात, आपण काहीच त्याला करू शकत नाही हे लक्षात घ्यावं. एकेका दिवसांनी आपली पण वाटचाल तिकडेच होणार आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे असं त्यांनी म्हटलं आहे. समर्थ पुढे आपल्याला सांगतात, पुरे ना जनी लोभरेक शोभत्याते. आता लोभरेक शोभत्याते तर या दुःखाचं किंवा शोकाचं मूळ जे आहे ना ते लोभात आहे. शोकाचा जो काही परिणाम आहे ना तो क्षोभामध्ये आहे. याचा अर्थ काय, लोभ आणि क्षोभ म्हणजे काय, तो आपण जरा समजावून घेऊ की आपल्याला दुःख होतं म्हणजे काय, त्या दुःखामध्ये लोभ कसा असेल किंवा त्या लोभातून क्षोभ कसा निर्माण होईल. तर एक गोष्ट लक्षात घ्यायची की जन्ममृत्यूच्या या गोष्टी प्रारब्धानुसार होत असतात. त्यामुळे आपलं स्वाभाविकच आहे की प्रारब्धामुळे घडत असल्यामुळे आपल्याला जे वाटतं ना की आपल्यामुळे कुणाचं तरी आडेल, तर तसं नाही. आपल्याला प्रारब्ध माहिती नसल्यामुळे केव्हा काय घडेल हे आपण जाणू शकत नाही. पण एक लक्षात घ्यायचं की कुणाही वाचून कुणाचंही आडत नाही. आपल्याला उगाच असं वाटतं की आपण नसलो तर फारच मोठं अडणार आहे, तर असं काहीच नाही आहे. आपलं प्रेम असतं, आपल्याला स्वाभाविकच
जवळची व्यक्ती दुरावल्याचं दुःख झालेलं असतं, काय स्नेह असेल, मैत्री असेल, नातेवाईक असेल, जवळचं माणूस असेल, त्यामुळे त्याच्या मृत्यूचं दुःख होतं, हे बरोबर आहे. पण तो जो शोक आहे, ते जे दुःख आहे, समर्थ म्हणतात की त्याच्या मागे पण एक प्रकारची आसक्ती आहे, लोभ आहे. आपण थोडा बारकाईनं विचार करता कळेल की आपल्या माणसाचा विरह हा सुद्धा एक प्रकारची आसक्ती आहे, की अखेरपर्यंत त्या माणसाचा सहवास आपल्याला असावा. आणि मग समर्थ पुढे आपल्याला सांगतात की हा सुद्धा अविवेक आहे ना, कारण हे जर प्रारब्धानुसार घडणार आहे तर ते तुमच्या माझ्या हातात नाहीच आहे. हा विचार, हा विवेक आपण करायला पाहिजे. विवेकी माणसं या अशा प्रकारच्या प्रसंगामध्ये कसं वागतात, संत मंडळी अशा प्रकारच्या प्रसंगात कसं वागतात, हे आपण शोधलं पाहिजे. प्रत्येकाचा रस्ता तोच आहे. त्यामुळे समर्थ आपल्याला सांगतात की मृत्यूचा शोक करू नये, विवेकानं, विचारानं घडणारी गोष्ट स्वीकारावी. मला नेहमी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना असं वाटतं की समर्थांच्या समोर 15-16 वर्षाची तरुण छोटी मुलं होती. या मुलांना समर्थ सगळं समजावून सांगतायत. त्यामुळे असे विषय या मुलांना समजावून सांगताना खरंच काय झालं असेल, ही मुलं आपल्या घरातून महंत होण्यासाठी किंवा या अशा प्रकारच्या शिक्षणासाठी समर्थांनी संप्रदायामध्ये आणलेली आहेत. आणि या संप्रदायामध्ये मुलांना ह्या सगळ्या गोष्टी, मनाचे श्लोक तर एका रात्रीमध्ये समर्थांनी काही एका विशेष कामगिरीसाठी तयार केलेले आहेत. आणि त्याच्यातून जेव्हा समर्थ हा विषय शिकवतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की खरंच हे या मुलांना कसं काय पटवून दिलेलं असेल. तर याच्यातला अर्थ हाच आहे की प्रारब्धानुसार घडणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्या विवेकाने, विचाराने त्या समजून घ्याव्यात. भौतिक जगामधल्या गोष्टींचा लोभ तर सोडायचाच, म्हणजे त्या लोभामध्ये राहायचंच नाही. लोभ ही गोष्ट अशी आहे ना की अमुक एखादी गोष्ट मिळावी असं वाटतं आणि मग ती मिळेपर्यंत काही ना काही जंगजंग पछाडणं म्हणतो ना, तसं होतं की ती मिळेपर्यंत त्याच्या मागे लागावं लागतं. बरं, ती मिळायला जे काही प्रयत्न आहेत त्या प्रयत्नामध्ये काही चुकीच्या गोष्टीसुद्धा करायला माणूस मागे पुढे पाहत नाही असंही दिसतं. म्हणजे ते मिळण्याची जी धडपड आहे त्या धडपडीसाठी काहीही करायची त्याची तयारी होती कुठल्याही मार्गाने. अगदी ज्याला विपरीत म्हणतो अशा विपरीत मार्गाने सुद्धा ती जी काही आपला इच्छा आहे ती पूर्ण करण्याकडे माणसाचा कल जातो. आणि म्हणून ते आपल्याला सांगतायत की अशी बुद्धी म्हणजे भ्रष्ट बुद्धीच आहे ना. तर अशा प्रकारच्या बुद्धीला हे सगळं लक्षात येणार नाही. इच्छा पूर्ण होणं, कामना पूर्ण झाली नाही आणि मग असं जर तो लोभ पूर्ण झाला नाही तर क्षोभ होतो. क्षोभ म्हणजे काय? संताप. क्रोधाच्या पण पुढली बाजू राग येणं आणि आणखीन संताप होणं, असा संताप होतो, म्हणून त्याला क्षोभ म्हटलेलं आहे. त्या गीतेमध्ये यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्थ विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथिनी हरन्ति प्रसवं मना, हे म्हटलं आहे ना, तिथे अगदी हेच सांगितलं आहे. म्हणजे गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला सांगतायत आणि ते सांगताना अर्जुनाला ते म्हणतात की लोभ किंवा म्हणजे आसक्ती म्हणूया, जोपर्यंत संपत नाही आहे, आपली आसक्ती जोपर्यंत संपत नाही आहे तोपर्यंत हा असा क्षोभ, संताप, राग उत्पन्न करणारी जी आपली इंद्रिय आहेत ना, ही सगळी इंद्रिय अगदी बुद्धिमान जरी माणूस असला तरीसुद्धा जबरदस्तीनं त्या मनाला खेचतात. मन एकदा तिकडे गेलं की मग स्वाभाविकच सगळ्या गोष्टी तिकडे जातात, त्या मनाला आवरावं लागतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी मनाला सांगितलेल्या आहेत. भगवंत पण अर्जुनाला तेच सांगतोय की अगदी बुद्धिमान जरी माणूस असला, विचारी जरी असला तरीसुद्धा त्या विचार त्याचे भ्रष्ट होतात आणि मन असं त्या इंद्रियांच्या मागे जातं आणि त्या लोभात अडकतं, त्या लोभामुळे क्रोधात अडकतं. समर्थ इथे आपल्याला नेमकं हेच सांगताय की असा संताप येणारा लोभ ठेवू नका, राग येणारा लोभ ठेवू नका. पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते. आता लक्षात घ्यायचं, पहिल्या 2 ओळीमध्ये मरे एक त्याचा तुझ्या शोकव आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे असं सांगितलं की एखाद्याच्या मृत्यूमुळे आपल्या लक्षात येतं की शोक करण्यात अर्थ नाही, याच मार्गाने आपल्याला पण जायचं आहे. पण लगेच पुढल्या ओळीमध्ये पुरेना जनी लोभरे क्षोभ त्याते म्हणून जनी मागोता जन्म घेते. याच्यामध्ये लोभाचा आणि क्षोभाचा विषय का आणला तर याच्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ती लोभ, जी कुठली इच्छा पुरी होण्यासाठी तो लोभ आहे त्याच्यासहित ती पूर्ण होण्यासाठी जे काही केलं जातं त्या आसक्तीमध्ये, त्या वासनेमध्ये पुन्हा माणूस अडकतो आणि म्हणून जनी मागोता जन्म घेते, पुन्हा तो जन्म घ्यावा लागतो. यासाठी समर्थ आपल्याला सांगतात
की कुठलाही लोभ ठेवू नका, कुठलीही आसक्ती ठेवू नका. कारण ज्या मार्गानं आपल्या आधीची मंडळी गेली आहेत त्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे. आणि सारखं सारखं लक्षात घ्यायचं आहे की नरदेह मिळाला आहे ना, तर आता पुन्हा येणे जाणे नको, यासाठी काय तो प्रयत्न करायचा. मग आता मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. छान अकस्मात शब्द समर्थांनी सारखा सारखा आणला आहे. अचानक होणं, अकस्मात होणं असं म्हटलेलं आहे. व्यर्थ चिंता वाहते, माणूस उगाचच चिंता करत असतो. आता खरं म्हणजे हे बोलायला वाक्य सोपं आहे नाही का, आणि ऐकायलाही सोपं आहे, पण चिंता ही फार फार आपल्याला ग्रासलेली गोष्ट आहे. नेहमी वर्णन करतात एका अनुस्वाराचाच फरक आहे चिता आणि चिंतामध्ये. चिता एकदाच जाळते, चिंता सारखी जाळत असते. माणसाला मनामध्ये काहीतरी काळजी लागली की घोर ती काळजी घोर निर्माण करते आणि खरंच अंगी लागत नाही कुठली गोष्ट, काही करायला मन तयार होत नाही. अशी चिंता भयंकर भयंकर त्रासदायक असते. मग मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. म्हणून समर्थ पहिल्या ओळीत सांगतात की उगाचच माणूस चिंता करत असतं. जे काही घडणार आहे ते घडणारच आहे, हे सगळं माणसाला माहीत असतं. आपल्या हातात नाही आहे, ईश्वरी इच्छेनं सगळ्या गोष्टी चालतात आणि त्यामुळे जे घडायचं आहे ते घडेल, त्याची आपण चिंता करायला नको. हे तर आपल्याला पहिल्या 2 ओळी पटल्याच आहेत. पण घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, इथे आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की हे जरी जे घडायचं ते घडणार असलं तरी ते आपल्याच कर्माचं फळ असणार आहे. घडणार आहे बरोबर, अकस्मात होणार होऊनही जाते, काय घडणार आहे आपल्याला कळत नाही, त्यामुळे जे काही घडायचं ईश्वरी इच्छेनं घडणार बरोबर. पण लगेच सांगितलं आहे घडे भोगणे सर्वही कर्मयोगे. जे काही घडतं ना, भगवंत जरी घडवत असला ना तरी ते आपल्याच कर्माचं फळ म्हणून ते घडत असतं. त्यामुळे आपण दुसऱ्याला दोष देण्याचं काहीच कारण नाही. जे काही आपल्या जीवनामध्ये घडतं आहे ते आपल्याच कर्मामुळे घडतं आहे. घडवतोय तो असं आपण म्हणतो, पण तो तरी कुठून करणार ना. आपला जो काही हिशोब त्याच्याकडे आहे त्या हिशोबाप्रमाणेच तो करणार आहे. ते परमात्मा करतो म्हणून आपल्याला कळत नाही, अकस्मात घडतं आहे म्हणून चिंता करायची नाही. हे जरी किती खरं असलं तरी घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याच कर्मानी होणार आहे. मती मंद ते खेदमानी वियोगे. आता जर का आपल्याच कर्मानी ह्या गोष्टी होणार आहेत, एवढा मृत्यूसंबंधीचा विचार केला तर खरंच आहे आपण उगाच उगाच चिंता करतो असं आपल्या लक्षात येईल. बरं, चिंता करतो ती तरी कसली करतो हो. मनी मानव व्यर्थ चिंता वाहते. आपण जर थोडासा विचार केला, आपल्या सगळ्या चिंता कसल्या असतात प्रपंचातल्या, आपल्या काही चिंता फार नसतात. जरा आणखीन थोडंसं आपण वाढवलं तर आपण थोडीशी देशाची समाजाची चिंता करू, पण भौतिक जगातल्या आपल्या प्रपंचातल्याच चिंता आपल्याला ग्रासतात. तिकडे बाकीच्यांचं काही का होईना, माझं नीट झालं की झालं असाच विचार असतो. त्यामुळे बरे एक त्याचं मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. ही चिंता जर माझी प्रपंचाचीच असणार असेल तर मग आपण लक्षात घ्या, मी गेले तर काही पण चिंता असते ना. काय घडेल, मी गेले तर काय घडेल, खरं म्हणजे काहीच नाही घडणार. सगळ्यांचं सगळं व्यवस्थित चालेल, कोणाला काही पडलेली नाही आहे असं आपल्याला माहिती असतं. पण तरी देखील चिंता करायची ती कशाची, तर प्रपंचाची चिंता. आपण नाही तर काय घडेल, काही नाही, 4 दिवस दुःख वाटेल, पुन्हा सगळंच्या सगळं व्यवस्थित मार्गी लागेल. एक संस्कृत सुभाषित आहे, अशा वेळेला आठवण होते की हे सगळं जे की आहे ते इथेच ठेवून जायचं आहे, कोणी आपल्याला साथीला येणार नाही आहे. सुभाषितकार म्हणतात, धनानी भूमौ, संपत्ती मिळवली असेल ते इथेच ठेवून जायचं आहे. जुन्या काळातलं सुभाषित असं आहे, पशवश्च गोष्ट आहे, पशुधन याला पण फार पूर्वी महत्त्व होतं, ते पण गोठ्यातच राहणार आहे. भार्या गृहद्वारी, इतकं या 50 वर्ष 60 वर्ष काळ तो सहवास दिला असेल, पण दरवाजापर्यंतच. जनहा स्मशाने, मित्र परिवार नातेवाईक स्मशानापर्यंत. देह चितायाम, देहसुद्धा इतका माझा माझा देह म्हणून मी त्या देहावर प्रेम केलं, तोसुद्धा इथेच ठेवायचा आहे, चितेपर्यंतच तो साथ देणार आहे.
परलोक मार्गामध्ये कोणीही येणार नाही. नाही पैसा येणार, नाही प्रतिष्ठा येणार, नाही पत्नी येणार, नाही मित्रपरिवार येणार, नाही देहसुद्धा नाही येणार. मग काय येणार? कर्मानुगोच्छन्ति जीवलोक. अनुगतो म्हणजे मागे येणारे फक्त आपली कर्म. आपण जी कर्म करणार आहोत ती फक्त आपल्या मागे येणार आहेत, बाकी आपल्या मागे काही येणार नाही. हे आपण लक्षात घ्यावं असं या श्लोकाच्या मागे खरं म्हणजे कारण आहे. मग ते म्हणतात आपल्याला की जर का हे सगळं इथेच ठेवून जायचं आहे, कोणीच आपल्याला साथीला येणार नाही आहे, कोणाचीच साथ मिळणार नाही आहे, तर फक्त कर्माची साथ मिळणार असेल म्हणजे मगाशी म्हटलं तसं मरावे परी कीर्ती रूपे उरावे, तर असं काहीतरी कर्म करावं की जेणेकरून आपली कर्म मागे राहतील आणि त्या कर्माचा काहीतरी उपयोग अन्य कोणाला तरी होईल, एवढ्यापुरती दुसऱ्याला मदत होईल, एवढं फक्त आपल्याला करता येईल. म्हणून चिंता करू नका असं समर्थाने आपल्याला सांगितलं. घडायचं ते घडणारच आहे, चिंता कसली. गुरु नानक म्हणतात चिंता करणं म्हणजे भगवंताचं अस्तित्व नाकारणं आहे. सद्गुरूचं भगवंताचं अस्तित्व नाकारणं म्हणजे चिंता करणं. जर का आपण त्यांचं अस्तित्व मान्य करतो आहे की भगवंत आहेच आहे, सतत तो माझ्याबरोबर आहे, सद्गुरू सतत माझ्याबरोबर आहेत, असं जर मी खात्रीनं म्हणते आहे तर चिंता कसली. अशी आपल्याला सवय लावायची की चिंता करायचं कारणच नाही आहे, सतत भगवंत माझ्याबरोबर आहे. भक्ताने भगवंताचा पूर्ण भरोसा ठेवला पाहिजे, म्हणजे मग निर्धास्तपण येतं, निश्चिंतपण येतं आणि ते महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, भगवंतावर आपली श्रद्धा आहे, पण भगवंतावर श्रद्धा असली तरी आपली एवढीचवरती आणखीन श्रद्धा आहे. भगवंतावर श्रद्धा ठेवायची तर बाकी सगळ्या गोष्टी आपण झाल्या तर झाल्या, नाही तर नाही असं कराव्यात ना. ते नाही, आपलं पैशावरती, आपल्या मुलाबाळांवरती आपली जास्त भिस्त आहे आणि मग भगवंत सद्गुरू असं आहे. इथे समर्थ आपल्याला सांगतात की कशाला पाहिजे चिंता करायला, त्याचं एकदा सानिध्य आहे तर निर्धास्त राहा, पण त्याच्याबद्दलचा विचार असा करा की मग भगवंताचं अस्तित्व नाकारलं तर मग चिंता करायला परवानगी. तो जर आहेच आहे, सद्गुरू माझ्याजवळ आहेत, भगवंत माझ्याजवळ आहे असं दादांत वाटतं आहे, तर चिंता करायचं की कारणच नाही. असं ठेवलं तर भगवंत सगळी आपली काळजी घेतो. आता असं तरी मी म्हटलं तरी समर्थ आहेत ना, ते समर्थ आपल्याला लगेच सांगतात की असं जरी असलं तरी प्रयत्न आपल्यालाच करायचा आहे, कारण चांगली कर्म व्हायला पाहिजेत ना. कर्मच आपल्या मागे राहणार आहेत, तर त्या चांगल्या कर्मासाठी प्रयत्न आपल्यालाच करायचे आहेत. आणि म्हणून जरी आपण किती म्हटलं तरीसुद्धा आपण विचाराने विवेकाने आपली प्रत्येक कृती तावून सुराखून तपासून करावी. परिणाम काय येत ते आपल्या हातात नाही आहेत, त्याचा विचार पण करायचा नाही, पण कर्म मात्र चांगलंच करायचं. चिंता करायची नाही, काळजी करायची नाही, गोष्ट खरी आहे, परंतु आपले प्रयत्न चांगले असले पाहिजेत, आपलं नियोजन चांगलं पाहिजे. याच्याबद्दल काहीच कसूर करायची नाही, काय घडेल याचा विचार करायचा नाही, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करायची. सगळ्यामध्ये अत्यंत नियोजनबद्ध प्रत्येक काम करायचं. म्हणजे आपल्या मनासारखं घडलं तर छानच, पण समजा नाही आपल्या मनासारखं घडलं तरी ईश्वराच्या मनासारखं घडलं आहे अशी एक आपल्याला खात्री वाटते आणि मग आपल्याला ते स्वीकारता येतं. म्हणून चिंता करायचं नाही, कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही, मनाला ना दुर्बल बनवायचं नाही. हे सगळे मनाचे श्लोक आहेत ना, त्या मनाला कणखर करायचं आहे, मनाला सगळं पक्क घट्ट करायचं आहे. त्यामुळे त्याला असं झालं तर झालं काय असलं काही नाही त्याला ठेवायचं, त्याला पक्क करून ठेवायचं. जसं असतं ना की वर्षभर जो मुलगा नियमितपणे अभ्यास करतो ना, त्याला बिलकुल परीक्षेला काळजी वाटत नाही, तो अगदी छान परीक्षेला जातो. निकालाच्या दिवशी पण तो जराही काळजीत नसतो, कारण त्यांनी केलेलाच असतो अभ्यास, त्यामुळे त्याला पक्की खात्री असते. तसं आहे, भगवंत आपला सांभाळ करेल, भगवंत आपल्याबरोबर आहे, सद्गुरू आपल्याबरोबर आहेत, अशी जर पक्की खात्री आपल्याजवळ आहे ना, तर मग काही नाही, आपण जे काही करू ते व्यवस्थित होणारच आहे. प्रयत्नपूर्वक करायचं, भगवंत आपल्या साथीला आहे, आपल्यासाठी ते काम भगवंतानीच जणू काही दिलेलं आहे अशा विचाराने आपण ते काम करायचं आणि ते मनापासून करायचं की मग आपलं काम होतं. मनाविरुद्ध घडलं की मग जे दुःख करतात ना त्याला त्यांनी मतिमंद शब्द वापर, मतिमंद ते खेदमानी वियोगे असं म्हटलं आहे ना. तर समर्थांनी मनाविरुद्ध घडल्यावर दुःख करतात. आता आपण पाहिलं की आपल्या मनासारखं घडलं तर छानच आहे, पण मनाविरुद्ध घडलं तरी ते ईश्वराच्या इच्छेसारखं होतं असं मानायला हवं. आपण प्रयत्न केलेले आहेत,
आपलं नियोजन चांगलं आहे, मनापासून प्रयत्न केलेले आहे, पण तरी देखील नाही झालं मनासारखं, तर त्याचा आपण काही चिंता करायची नाही, त्याचा काही दोष आपण ठेवायचा नाही आहे. पण जे कोणी असं करतात की आपल्या मनाविरुद्ध झालं तर दुःख करतात, त्याला समर्थांनी शब्द वापरला आहे, मतिमंद आहेत ते. मतिमंद जे आहेत ते खेदमानी वियोगे, ते मात्र असं करतात. आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते आपण भगवंतानी आपल्याला दिलेलं आहे, ते आनंदाने स्वीकारायचं आहे. आता खरं म्हणजे असं आहे ना, भौतिक जीवनातल्या ज्या सगळ्या गोष्टी असतात ना, त्या सगळ्या नाशवंत आहेत. त्यामुळे इथे आपल्याला म्हटलं आहे वियोगाचं दुःख करू नये, तर ते खरंच आहे. अगदी जवळच्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूचं दुःख होणं स्वाभाविक असलं तरी तिचा तो वियोग, तिचा विरह हा दुःखदायक आहेच. पण त्यातली वास्तवता समर्थ आपल्याला लक्षात घ्यायला सांगतात. मतिमंदते खेदमानी वियोगे, त्या वियोगामधलं जे दुःख आहे ते वास्तविकता लक्षात घेऊन करायला हवं. आणि म्हणून ते दुःख का करायचं नाही, तर विवेकाने विचाराने ठरवायचं की ह्याच्यातून काय निघणार आहे. नुसतं केवळ आपलंच नशीब असं, आपलंच प्राक्तन असं न मानता त्याच्यातून खरा काय अर्थ आहे तो सगळा काढायचा. कोणालाच हे चुकलं नाही आहे. मी मगाशी म्हटलं तसं की अवतार धारण करून आलेला भगवंत, समजा रामाच्या अवतारात आला तरीसुद्धा आपल्या प्राणप्रिय पत्नीचा वियोग त्याला सहन करावा लागलाच. अगदी कृष्ण भगवंत स्वतः अवतारामध्ये, कृष्णावतारामध्ये आले, तिथे यदुकुळाचा सुद्धा नाश झालेला भगवंताला पाहावा लागलाच. त्यामुळे अशा पद्धतीनं तो जो वियोग आहे तो वियोग सहन करण्याची शक्ती आपल्याला मिळावी असा त्याचा अर्थ आहे. पण जे अशा प्रकारचं वियोग सहन न करता खेद करत राहतात, ती काही मंडळी विचारी नाहीत, ती काही मंडळी विवेकी नाहीत, ती मतिमंद आहेत असं समर्थ आपल्या जाता ते आपल्या सांगा की ते असं करू नये. बुद्धिमान माणसांनी, विचारी माणसांनी, विवेकी माणसांनी वास्तविकता काय आहे त्याचा विचार करावा. ईश्वरी इच्छा म्हणून सगळं जे की आहे त्याचा शांतपणानं स्वीकार करावा. चिंता करत बसू नये, कुठल्याही प्रकारचा खेद करू नये. जे काही आपल्या प्रारब्धामुळे घडणार आहे ते असं प्रामाणिकपणानं स्वीकारावं. आणि ही गोष्ट मनाला पटवावी. सगळं जे काही ते मनाला सांगायचं आहे ना, मनाने एकदा ऐकलं की सगळ्या गोष्टी आपोआपच होत आहेत, त्यामुळे मनाने ते ऐकावं. आता मी मगाशी म्हटलं की 14, 15, 16, 17 या 4 श्लोकांमध्ये या एका महत्त्वाचा वाटणारा विषय आणि महत्त्वाचा वाटणारा प्रत्येकाचा प्रवास यासाठी समर्थांनी खर्च केले. अनेकदा हा विषय आला आहे. दासबोधामध्ये तर मृत्यू निरूपण म्हणून वेगळा समासही समर्थांनी लिहिला आहे. तर या सगळ्या प्रवासाचा विचार आपल्याला करावा, म्हणजे करावा लागतोच. आणि मृत्यू या विषयाचं भय आपल्या मनातून जावं हा खरा म्हणजे समर्थांचा हेतू आहे. पण तरी देखील ते श्लोक म्हणजे वाचताना असं वाटलं की अरे इतके सुरुवातीलाच 205 मनाच्या श्लोकात 150 पावणे 200 श्लोक झाल्यावर आपली मनाची सगळी भूमिका तयार झाली, थोडंसं मन आपलं कठोर झालं, मनाची मशागत चांगली झाली आणि मग आपण असा गंभीर विषय घेतला असता तर कदाचित आपल्याला तो पेलला असता असं क्षणभर वाटलं. आणि म्हणजे पुढे पुढे प्रभाते मनी रामचिंतित जावा असे आपण श्लोक पाहणार, तर ते सगळं सुरुवातीला घ्यायचं आहे ना. आणि मग हा विषय जरा थोडा लांब ठेवायचा, म्हणजे थोडी मनाची आपल्या तयारी होईल असं वाचता वाचता मी विचार करत होते. आणि म्हटलं असं कसं, आपल्याला आपलं सामान्य बुद्धी वाल्याला असं वाटतं की हा विषय सुरुवातीलाच नको. पण समर्थ मात्र अगदी पहिल्या 25च्या श्लोकांमध्येच खरं तर इतकं हे आहे की 13व्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्याला कुडी वासना सांडी वेगी म्हणून कुडी वासना सांडी वेगी असं सांगितलं. आणि तिथे काळाची ओळख करूनच दिली, बळे लागला काळा पाठी लागेल. आणि तो असा येता येता हा विषयाला आणि सलग 4 श्लोक या विषयासंबंधी दिले. रावणाचं उदाहरण घेतलं, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात होणारं म्हणजे अकस्मात ते राज्य सगळे बुडाले. ज्या रावणाजवळ एवढ्या सगळ्या सोन्याची लंका होती आणि त्यांनी सगळं जिंकलं होतं, शंकराला सुद्धा घेतलं होतं ताब्यात, सगळे देवस्वळी ताब्यात घेतले होते, असं असून सुद्धा रावणाचं राज्य गेलंच की हो. हे समर्थांनी जेव्हा उदाहरण घेतलं आणि मग
त्या कुडी वासना टाकून द्यायला पाहिजे, वाईट वासना गेल्या पाहिजेत, रावणासारखं असता कामा नाही, वाईट गोष्टी असता का हे सांगताना बळे लागला काळ्या पाठे, त्या रावणाच्या मागे जसा काळ लागला तसं घडतं. म्हणून त्यांनी ह्या विषय आल्याबरोबर आपल्याला या महत्त्वाच्या गोष्टीच्या महत्त्वाच्या प्रवासाला तयारच करून टाकलं. आणि म्हणून आज एकदम 4 श्लोक आपण घेतले. त्या 4ही श्लोकांचा विचार केला तर म्हटलं तर अगदी सोपे, पण म्हटलं तर मनाला तयार करण्यासाठी आहे. कर्मयोगे जनी जन्म झाला, परिशेवटी काळमुखी निमाला, महाथोर ते मृत्यूपंथेची गेले, किती एकते जन्मले आणि मेले. आपण अलेक्झांडर द ग्रेटचं उदाहरण पाहिलं. महाथोर ते मृत्यूपंथेशी गेले, लगेच याच्यात मना पाहता सत्य मृत्यूभूमी जिता बोलती सर्वही जीव मी. किती अहंकार असतो माणसाला, त्या माणसाचा अहंकार कसा इथे उपयोगाचा नाही, की आपण काही चिरंजीव नाही, आपण काही अमरपट्टा घेऊन आलेलो नाही, याची जाणीव समर्थांनी आपल्याला करून दिली. आणि मग मृत्यूचा शोक करायची आवश्यकता नाही, आपण हे त्याच मार्गाने जाणार आहोत. का या परत परत जन्म घ्यावा लागतो, तर त्याच्यासाठी आपल्या वासना कारणीभूत असतात. त्या वासना आपल्या संपल्या पाहिजेत. तो जो लोभ आहे, ते जे हवाय 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 असं जे सगळं घडतं आहे ते संपलं पाहिजे. ते संपलं तरच पुन्हा पुन्हा येथे यावं लागणार नाही, याची जाणीव पण समर्थाने आपल्याला करून गेली. आणि आपण इथली जी चिंता आपल्याला जी पडलेली आहे आणि ती सगळी चिंता दूर व्हायला हवी असेल तर आपली कर्म फक्त सांभाळली पाहिजेत. आपण ती कर्म करताना आपले सद्गुरू, आपला भगवंत आपल्याबरोबर आहे असा दृढ विश्वास मनाशी ठेवला पाहिजे. म्हणजे मग काही भीतीच राहणार नाही. आणि खरोखरच तुकाराम महाराजांचा जसा मृत्यू हा सोहळा झाला तसा सोहळा आपला होईल, अशा भूमिकेतून हे 4 श्लोक समर्थांनी आपल्याला सांगितले आहेत. नंतर मात्र लगेच त्यांनी मना राघविवेला आशा न करे अशी रामाची प्रार्थना केलेली आहे. त्यामुळे हा विषय 4 श्लोकांपुरता गंभीर वाटला तरीसुद्धा तो आवश्यक असा होता, तो आपण लक्षात घेतला. आपण आता पुन्हा राघवाच्या मार्गाला जाणार आहोत. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद. तव स्मरण संतत स्फुरणदा या महागणो कदीय गुणकीर्तन ध्वनी